नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल इन्व्हेस्ट फॉर टुमॉरोमध्ये। आणि आज आपण अगदी अतिशय महत्त्वाचा असा विषय घेऊन आलेलो आहोत जो की HDFC लाईफ संचय प्लस नॉन पार्टिसिपेटिंग नॉन लिंक्ड सेविंग इन्शुरन्स प्लॅन आहे। तो कसा काम करतो आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत। यामध्ये FD पेक्षाही जास्त तुम्हाला बेनिफिट्स यामध्ये भेटणार आहेत। तर आपण स्टेप बाय स्टेप तो प्लॅन बघूयात। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघूयात की बेनिफिट्स ऑफ द प्लॅन। ह्या प्लॅनचे बेनिफिट्स काय काय आहेत आपल्याला। पहिला बेनिफिट की गॅरंटेड रिटर्न्स ॲज रेग्युलर इन्कम ॲट मॅच्युरिटी, म्हणजे तुम्हाला ह्या प्लॅनच्या मॅच्युरिटीमध्ये गॅरंटेड फिक्स तेवढी इन्कम भेटणारच आहे। त्यानंतर आहे प्रोटेक्शन थ्रू लाईफ इन्शुरन्स कव्हर, यामध्ये तुम्हाला लाईफ इन्शुरन्सचं कव्हर सुद्धा भेटणार आहे। तिसरा आहे लाईफ लॉंग इन्कम अँड लॉंग टर्म इन्कम ऑप्शन, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी ऑफ प्रीमियम पेमेंट, पॉलिसी टर्म अँड इन्कम पेआउट, ह्यामध्ये तुम्ही पॉलिसीची टर्म चूज करू शकता, म्हणजे तुम्हाला 10 वर्ष भरायचे आहेत की 12 वर्ष भरायचे आहेत तेही, आणि तुम्हाला 1 लाख भरायचे आहेत, 50,000 भरायचे आहेत, 30,000पासून तर कितीही पैसे तुम्ही यामध्ये भरू शकतात। त्यानंतरच आहे रायडर ऑप्शन्स। रायडर ऑप्शन म्हणजे कसं आहे की ॲक्सिडेंटल डिसेबिलिटी ऑप्शन बेनिफिट्स ऑप्शन आहे। त्यानंतरचं दुसरं आहे की क्रिटिकल इलनेस आहे। हे 2 रायडर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहेत। आपण त्यानंतर बघूया की टॅक्स बेनिफिट, ATCच्या थ्रू तुम्हाला टॅक्स बेनिफिट सुद्धा यामध्ये भेटणार आहे। त्यानंतर आपण बघूया की हा प्लॅन कसं वर्क करतो, म्हणजेच प्लॅन ऑप्शन्स आपण या ठिकाणी बघूयात। सगळ्यात पहिले पाहूयात की गॅरंटेड मॅच्युरिटी। गॅरंटेड मॅच्युरिटीमध्ये कसं की तुम्ही 10 वर्षापर्यंत पैसे भरलेत तर तुम्हाला पुढचे 10 वर्ष अजून वेट करायचे, म्हणजे टोटल जो पिरियड आहे तो 20 वर्ष आहे। मग यामध्ये 20 वर्षानंतर तुम्हाला एक लमसम अमाऊंट पूर्ण त्या ठिकाणी भेटणार आहे। त्यानंतरचं दुसरं आहे गॅरंटेड इन्कम। गॅरंटेड इन्कम म्हणजे कसं, तुम्ही 10 वर्ष प्रीमियम पे केलाय, 11व्या वर्षी स्टॉप म्हणजे प्रीमियम पे करायचा नाहीये, आणि 12व्या वर्षीपासून तर 21व्या वर्षापर्यंत तुम्हाला एक रेग्युलर इन्कम त्यामधून भेटणार आहे। म्हणजेच काय तर एक गॅरंटेड इन्कम हा प्लॅन आहे। तर त्यानंतरचं आहे लाईफ लॉंग इन्कम। लाईफ लॉंग इन्कम म्हणजे कसा की त्यामध्ये तुम्ही 1 वर्षापासून तर 10 वर्षापर्यंत प्रीमियम पे करायचं आहे, 11व्या वर्षी स्टॉप करायचंय, आणि वयाच्या 99व्या वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी एक फिक्स इन्कम भेटणार आहे। म्हणूनच त्याला लाईफ लॉंग म्हटले की 99व्या वर्षापर्यंत, म्हणजे जोपर्यंत तुमची लाईफ आहे तोपर्यंत हे इन्कम तुम्हाला फिक्स या ठिकाणी भेटणार आहे। ह्यामध्ये एकच कंडिशन आहे की हा जो प्लॅन आहे हा तुम्ही वयाच्या 50व्या वर्षानंतरच घेऊ शकतात। त्यानंतरच आहे, आणि हे 2 जे आहेत ते तुम्ही वयाच्या 5व्या वर्षापासून तर ते कितीही वर्षापर्यंत घेऊ शकतात। आणि आपला 4th आहे की लॉंग टर्म इन्कम। लॉंग टर्म इन्कम म्हणजे कसं की तुम्ही ठरवून घ्यायचे, 5 वर्ष तुम्ही पैसे भरलेत की तुम्हाला ठरवून घ्यायचे 25 वर्षापर्यंत तुम्हाला एक फिक्स इन्कम पाहिजे की 35 ते 36 वर्षापर्यंत पाहिजे। हे आहे लॉंग टर्म इन्कम, म्हणजे फिक्स इन्कम एवढ्या वर्षापर्यंत फिक्स आहे। त्यानंतर आपण बघूया की ह्या खालचा चार्ट काय म्हणतोय की एखादा, सपोज आपण उदाहरण पाहूया, एखादा 30 वर्षाचा व्यक्ती आहे आणि 1 लाख रुपयाचा प्रीमियम तो वर्षाकाठी पे करतोय, तर त्याचे कसे बेनिफिट्स त्याला या प्लॅनमधून भेटणार आहेत। तर सगळ्यात पहिले बघूया प्लॅन्स ऑप्शन। गॅरंटेड मॅच्युरिटीमध्ये तुम्हाला 12,50,000 सम ॲश्युअर्ड भेटणार आहे। जर डेथ बेनिफिट बघितले तर तेही 12,50,000 आहे। पॉलिसी टर्म ही 20 वर्षांची आहे आणि प्रीमियम पेइंग टर्म फक्त 10 वर्ष आहे। त्यानंतर मॅच्युरिटी बेनिफिट्स किती तर 22,06,300, म्हणजे 22 लाख एवढे तुम्हाला तिथं लमसम अमाऊंट भेटणार आहे। तर दुसरं ऑप्शन काय सांगतोय, दुसरं सांगतोय की तुम्ही 12 लाख सम ॲश्युअर्ड किती आहे तर 12,50,000, डेथ बेनिफिट किती आहे तर जवळजवळ 15 लाखच, आणि पॉलिसी टर्म किती आहे तर 13, आणि प्रीमियम पेइंग टर्म किती आहे तर 12 इयर म्हणजे 12 वर्ष। आणि याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही 12 वर्ष पैसे भरलेत आणि 13व्या वर्षी थांबायचे, आणि अजून पुढले 12 वर्ष तुम्हाला फिक्स, म्हणजे 1 लाख तुम्ही भरलेत पण फिक्स 2,09,000 एवढे तुम्हाला पर इयर भेटणार आहेत, आणि ते जवळ ते 25 वर्ष, म्हणजे पूर्ण पॉलिसी टर्म 25 वर्ष आहे। तिसरं आहे लॉंग टर्म इन्कम। लॉंग टर्म इन्कममध्ये सम ॲश्युअर्ड किती आहे तर 12,50,000, डेथ बेनिफिट सुद्धा 12,50,000 आहे, पॉलिसी टर्म 11 वर्ष आणि प्रीमियम पेइंग टर्म 10 वर्ष। इथं कसं आहे की तुम्हाला 97,750 रुपये पर इयर भेटणार आहेत, आणि ते
ते 36 वर्षापर्यंत तुम्ही ते ठरवून घेऊ शकतात की तुम्हाला किती वर्षापर्यंत पाहिजे, आणि शेवटीला तुमची जी काही अमाऊंट आहे ती लमसम अमाऊंट तुम्हाला वापस भेटणार आहे तुम्ही भरलेली. त्यानंतर आहे लाईफ लॉंग इन्कम. लाईफ लॉंग इन्कममध्ये सुद्धा सम एश्योर्ड आहे 10,50,000, डेथ बेनिफिट सुद्धा 10,50,000 आहे, आणि पॉलिसी टर्म ही 11 वर्षाची आहे, आणि प्रीमियम पेइंग टर्म ही 10 वर्षाची आहे. यामध्ये कसं आहे की 91,000 हे तुम्हाला पर इयर भेटणार आहेत. हे वयाच्या 99व्या वर्षापर्यंत तुम्हाला कंटिन्यू भेटणार आहेत ते, आणि शेवटी 99 वर्षाच्या नंतर की तुम्ही जिवंत राहिलातही आणि नसेलही तरी तुमच्या नॉमिनीला ते पैसे भेटू शकतात, आणि नंतर तुम्ही जे 10 लाख भरलेले आहेत तेही तुम्हाला ॲज इट इज वापस भेटणार आहेत. तर आपण हे HDFC लाईफचा संचय प्लस प्लॅन आपण या ठिकाणी डिस्कस केलाय. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.